हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचा समारोप करतात। भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, जे गुह्य सांगितलं, ते गुह्य सांगणाऱ्या भगवंताला 3 विशेषण ज्ञानेश्वर महाराजांनी दिले। सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे आणि सर्व देश निवासे। याच्यात त्या सर्व देश निवासे या विशेषणाचा विचार आपण करतो आहोत। सर्व देश निवासे याचा विचार करताना 2 अंगाने आपण ते चिंतन पाहतो आहोत। सर्व देश निवासे म्हणजे सर्व देशामध्ये वास्तव्य करणारा, निवास करणारा, हा एक अर्थ। आणि दुसरा अर्थ असा आहे सर्व देश ज्याच्यामध्ये निवास करतात तो। दोन्ही अर्थानं व्यापकत्वच सांगायचं आहे। सर्व देशांना व्यापून असणारा असंही म्हणायचं आणि सर्व देश ज्याच्यामध्ये निवास करतात तो, दोन्ही अर्थाने व्यापकत्वच सिद्ध होतं। आता हे व्यापकत्व सांगत असताना परमात्मा सगळीकडे व्यापक आहे, परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे, याचा विचार करताना व्यापकत्व आपण काल बोलत होतो ते 2-3 पद्धतीनं आपण व्यापकत्वाचा विचार करून आलो। त्याच्यामध्ये देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार, अशा पद्धतीचं जे चिंतन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये देशतः कालतः आणि वस्तुतः परिच्छेद शून्य परमात्मा आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं। देशतः परिच्छेद शून्य आहे याचा अर्थ तो व्यापकच आहे, कालतः परिच्छेद शून्य आहे याचाही अर्थ व्यापक आहे आणि वस्तुतः परिच्छेद शून्य आहे याचाही अर्थ व्यापक आहे। एका कालामध्ये असताना अन्य कालामध्ये अभाव होणं हा कालतः परिच्छेद, एका देशामध्ये भाव असताना अन्य देशामध्ये अभाव राहणं हा देशतः परिच्छेद, आणि एका वस्तूमध्ये भाव असताना अन्य वस्तूमध्ये त्याचा अभाव असणं हा वस्तुतः परिच्छेद। अभावाच्या संबंधामध्ये कोणताही अभाव परमात्म्याला लागत नाही, म्हणून परमात्मा सर्व अभावाचाही प्रतियोगी, म्हणून आपल्याला त्याला नित्य व्यापक अशा पद्धतीनं त्याचा विचार करावा लागतो। परमात्मा व्यापक आहे, कुठं व्यापक आहे? अरे वेदांताचा मुख्य सिद्धांत हाच आहे। तुकाराम महाराजांनी जो विचार आपल्या समोर ठेवला त्याच्यामध्ये काय सांगायचंय वेदांताला? परमात्मा आहे हे सांगायचं नाही। संशय कशाबद्दल आहे? परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल संशय आहे का? तर अस्तित्वाबद्दल वेदांताला संशय नाही। परमात्मा आहे, आपण मानू अथवा न मानू, एखादं तत्व आपण मानलं नाही कारण आम्हाला ते दिसलं नाही, असं चार्वाकासारखं अगदी ढोबळमानाने जर आपण प्रत्यक्ष प्रमाणाचाच विचार करून बोललो तर आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणून ते नाही एवढंच जर मानायचं झालं तर हवा सुद्धा डोळ्याला दिसत नाही म्हणून मानायची नाही असं म्हटलं तर चालेल काय? चालत नाही। अन्य पद्धतीनं हवेचं काही आपल्याला प्रत्यक्ष होऊ शकेल। हात हलवल्यावर, ओला हात हलल्यावर तो थंड होतो म्हणून ते काही आपल्याला चिंतन करता येईल, पण ते अनुमानानं झालं। नंतर दुसरा विचार आपल्याला असा करता येतो, दिसत नाही म्हणून म्हणजे नाही असंच जर मानायचं असेल तर आपले खापर पणजोबा सध्या दिसत नाहीत म्हणजे मुळात ते कधी नव्हतेच असं म्हणण्यासारखं होईल, असं नाही। याच्याकरता म्हणून परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दलचा विचार करायचा नाही। विचार कशाचा चाललाय? परमात्मा आहे याच्याबद्दल वाद नाही, त्याच्या अस्तित्वाचा विचार करताना त्याची परिच्छिन्नता अथवा त्याची अपरिच्छिन्नता याच्याबद्दल जर विचार करायचा असेल, आपण चिंतन करून पहा। ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः असं जे सूत्र वेदांतांनी मांडलं
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. कोट्यावधी श्लोकाचा विचार करून त्याच्यातलं एक सूत्र जर काढायचं झालं तर परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव परब्रह्म स्वरूप आहे, या तीन गोष्टी मांडल्या. याच्यामध्ये काय काय मांडलं गेलं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असा विचार करता येतो की जगताच्या आणि जीवाच्या संबंधानं, जगताचा विचार जडत्व संबंधानं करा आणि जीवाचा विचार चेतनत्व संबंधानं करा. जड आणि चेतन या दोन्हीचाही विचार करताना हे दोन्हीही ब्रह्मरूप आहे हेच वेदांताला सांगायचंय, म्हणजे परमात्म्याचं व्यापकत्वच सांगायचंय. जीव कोण आहे? परमात्माच आहे. जीव ब्रह्मैव नापरः. मग आत्ता जे दिसताय ती मिथ्या आहे वगैरे, त्याच्यावर भास आहे, आभास आहे वगैरे वगैरे, हा नंतर वेदांताचा विषय झाला. म्हणून वेदांताने मुख्य सिद्धांत सांगताना हाच सिद्धांत सांगितला, हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असो द्यावे सावध. सावध चित्तानं जर आपण ऐकलं तर मुख्य सिद्धांत वेदांत हाच आहे. वेदांताचा मुख्य नियम हा आहे, हरी हा व्यापक सर्वगत. परमात्म्याचं व्यापकत्व आपल्याला सांगायचं आहे. अशी अनेक प्रमाणं आपल्याला पाहता येतात. आपण त्याचा विचारही करून आलो. थोडा अजून एक विचार परमात्म्याच्या व्यापकत्वाच्या संबंधानं आपल्याला करायचा आहे. असू दे, राहू दे, काय माझा प्रकाश पुष्कळ आहे, असू दे. सर्व देश निवासे याचा व्यापकत्वाचा विचार करताना आपण काल एक अजून विचार पाहत होतो. परमात्मा व्यापक आहे. कशावरून मानायचं? कारण परमात्मा अवताराला येतो म्हणून. हे त्याचं कारण आपण पाहिलं. परमात्म्याचा अवतार म्हणजे काय? परमात्मा व्यापक असल्याशिवाय अवताराला येणं शक्य नसतं. अवतारित्वाचं मुख्य अवच्छेदक आपल्याला व्यापकत्व हे गृहीत धरावंच लागतं. जो व्यापक स्वरूपाला प्राप्त नाही तो कधी अवतार घेऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचा अवतार का म्हणायचा? त्याचं हेच कारण आहे, अणुरणीयात होकडा तुका आकाशा एवढा झाले, व्यापक झाले म्हणून तुकाराम महाराज अवतार. ज्ञानोबारायांचा अवतार का मानायचा? ते व्यापक झाले, कणाकणामध्ये ते प्राप्त झाले. प्रत्येक कण या जगतातला अणुरेणू म्हणजे ते आपलंच स्वरूप आहे, अशा पद्धतीनं त्यांनी पाहिलं म्हणून त्या रूपानं ते प्रकट होऊ शकले. अवताराचा विचार करताना म्हणूनच हा विचार काल आपण पाहिला की अवतार म्हणजे निर्गुणातून सगुण होणं वगैरे असं म्हणूच नका. अवतार म्हणजे त्याच्यामधलं तारतम्य पाहू नका. अवतार म्हणजे वरून खाली येणं वगैरे काही नाही. अवतार म्हणजे जे अवांग मनस गोचर होतं ते वांग मनस गोचर होणं, याला अवतार म्हणा. ते गुणबद्ध झाल्याशिवाय गोचर कसं होईल वगैरे, या सगळ्या शंका बिनकामाच्या. गुण असून सुद्धा किंवा गुण नसून सुद्धा परमात्मा गोचर होऊ शकतो. त्याच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो हि ईश्वर, असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या परमात्म्याच्या ठिकाणी अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य आहे नाव. ज्या पद्धतीनं एखादी वस्तू आकाराला येताना गुणबद्ध झाल्याशिवाय ती साकार होऊ शकत नाही, तसं परमात्म्याचं नाहीये. परमात्मा गुणबद्ध न होता सुद्धा साकार होऊ शकतो. परमात्मा, आपण चिंतन करून पहा, एखादी वस्तू आकाराला आली की तिला प्रकृतीचं कार्य म्हटलं जातं, कारण ती आकाराला आली. प्रकृतीचं कार्य म्हटलं की ती गुणबद्ध झाली. पण परमात्म्याचं तसं नाही. सगळी कारण परंपरा उपस्थित असतानाही जर कार्य घडू द्यायचं नसेल तर त्या कारणाने ते कार्य घडू न देणं अन्यथा कर्तुम. कोणतंही कारण उपस्थित नसताना वस्तू निर्माण करणं कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य कोणतं? एखादी गोष्ट, एखादं कार्य ज्या पद्धतीनं आतापर्यंत जगतामध्ये घडतं आहे त्या पद्धतीनं घडू न देता वेगळ्या पद्धतीनं घडवणं हे अन्यथा करतो. कारण एखादं कार्य घडण्याकरता काही कारण परंपरा लागते. मातीचा घट बनवायचा असेल तर त्याला अमुक 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 एवढी कारणं लागतात. पण कोणतंही कारण उपस्थित नसताना जर कार्य घडवायचं झालं तर परमात्मा ते घडवू शकतो. याला परमात्म्याचं कर्तुम सामर्थ्य म्हणा. सगळी कारण परंपरा उपस्थित झाल्यानंतर ते कार्य घडतं, मान्य आहे, ते कार्य घडेलच. जर सगळं झालंच असेल, सगळी अनुकूलता प्राप्त झाली असेल तर ते घडेलच.
आकाशामध्ये मेघ दाटून आलेत, हवेमध्ये आर्द्रता निर्माण झालेली आहे, अंगाला उकडतं आहे, वारा बंद झालेला आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, पृथ्वीला पाण्याची अपेक्षा आहे, जगामध्ये लोकांना पाण्याची अपेक्षा आहे. अशा वेळेला आकाशामध्ये ढग दाटून आल्यावर पाऊस पडेलच की नाही? पडेलच. पण असं होऊनही जर पडू द्यायचा नसेल तर परमात्मा तरी पाऊस पडू देत नाही. हे परमात्म्याचं अकर्तुम सामर्थ्य झालं. कर्तुम अकर्तुम. बरोबर 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये पाऊस पडू द्यायचा नाही असं जर भगवंतानी ठरवलं तर नाही पडणार, आणि जर त्यांनी ठरवलं तरी पडेल. म्हणजे मी दोन्ही बाजूनी बोलून ठेवतो, काही झालं तर माझा शब्द खोटा नको. दोन्ही बाजूने जर त्याची इच्छा असेल तर पडेल, त्याची इच्छा नसेल तर पडणार नाही. किंवा आणखीन कोणत्या पद्धतीनं जगतामध्ये ज्या पद्धतीचं कार्य होत राहतं तसं ते न घडवता अन्य पद्धतीनं घडवणं, याला म्हणायचं अन्यथा कर्तुम सामर्थ्य. संतांच्या ठिकाणी आपल्याला हे सामर्थ्य दिसून येतं. का बोलतो हे? अवताराचा विचार करताना अवांग मनस गोचर असणारा परमात्मा, नारद महर्षींनी सूत्रामध्ये काय चिंतन केलंय आपण अजून थोडं वेगळ्या अंगाने पहा, ते सोपं करण्याकरता म्हणून सांगतो. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये परमात्म्याचं चिंतन करताना असं म्हटलंय, सकीर्त्यमानः शीघ्रम एव आविर्भवती अनुभावयती च भक्तान. काय चिंतन केलं? सकीर्त्यमानः शीघ्रम एव आविर्भवती. परमात्म्याचं नामचिंतन केलं की तो ताबडतोब प्रकट होतो. त्याचं नाव तोंडाला आलं की तो प्रकट होतो. काल आपण बोलून आलो, नाम आठविता रूपी प्रकटपै झाला. आपण शीघ्रमेव असा जो शब्द वापरलाय त्या संबंधामध्ये मला बोलायचंय. त्याचं नामचिंतन केल्याबरोबर तळमळीनं नाम घेतल्याबरोबर त्या क्षणी तो परमात्मा तिथं प्रकट होतो. याच्याकरता उदाहरणं आपण नेहमी देतो, गजेंद्राचं वगैरे, ते पाहून घ्या. आपण तळमळीनं परमात्म्याचं एकदा नाम घेतलं की तो परमात्मा त्या क्षणी तिथं प्रकट होतो. याचा अर्थ काय करता? याचा अर्थ काय करता? नाव आम्ही तोंडातून विठ्ठल असं म्हणताना वी आणि ल याच्या मध्ये परमात्म्याचं प्राकट्य होत असेल, शीघ्रमेव आविर्भवती, तो ताबडतोब तिथल्या तिथे प्रकट होतो, असं जर म्हणायचं असेल, असं जर विधान असेल नारद महर्षींचं, तर याचा अर्थ काय होतो? तो तिथल्या तिथं प्रकट होतो कारण तो तिथे असतो, म्हणून तिथल्या तिथे प्रकट होतो. त्याला जर यायचं झालं लांबून, ते द्रौपदीचं वगैरे उदाहरण मागे आपण बोलून आलो, त्याला लांबून कुठून यायचं असेल तर तो वेळ लावेल. उशीर का सखया लावियला वाया लावियला वगैरे त्याच्या संबंधानं म्हणता येईल लांबून, पण जर तळमळीनं नामस्मरण असेल तर तो परमात्मा तिथंच प्रकट होतो कारण तो तिथंच असतो. कारण का? तो नाही असं ठिकाण नाही. भगवंतांनी अर्जुनाला बोलताना 10व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन आपण जर लक्षात घेतलं तर परमात्मा अर्जुनाला असं सांगतात, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवड उठावा असे. मी नाही असं कोणतं स्थान आहे मला सांग ना तू. परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. भगवान 9व्या अध्यायात भगवान असं म्हणतात की अर्जुना, असं कसं होईल? असं कोणतं ठिकाण आहे की जिथं मी नाही आहे? मी नाही असं ठिकाण नसताना सुद्धा माणसं इतकी विचित्र आहेत की मी त्यांच्या अवतीभवती नित्य असून सुद्धा ते मला पाहत नाहीत. जे न देखती माते, काय असेल यांचं मला कळत नाही बाबा. आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझ्याची ओतले, परी कैसे कर्म आड आले जे मीची नाही म्हणती. मी आतून बाहेरून या जगतामध्ये सगळीकडे व्यापून असताना सुद्धा या लोकांचं कोणतं पाप आडवं आलंय अर्जुना की हे मीच नाही असं म्हणतात, देवच नाही असं म्हणतात. अरे त्यांनी नुसतं आजूबाजूला बघितलं नाही, त्यांनी नुसतं डोळे उघडले तरी मी त्यांना दिसायला पाहिजे इतका मी व्यापून आहे. कशा पद्धतीनं व्यापून आहे? भगवंतांनी सांगितलं, आत बाहेर मिया कोंदले. मी आतून बाहेरून या जगताच्या आत बाहेर कोंदून राहिलो. भरून राहिलो म्हटलं नाही. भरून राहणं वेगळं आणि कोंदून राहणं वेगळं. कोंदून राहणं म्हणजे जबरदस्तीनं आत इतकं भरणं की आतमध्ये तेवढी जागा नसताना सुद्धा ते त्याच्यामध्ये सामावून टाकणं, हे कोंदून टाकणं आहे. परंतु आतमध्ये नुसतं भरणं
याला म्हणायचं नुसतं भरणं. घागरीमध्ये जेवढं पाणी बसतं तेवढंच पाणी घागरीमध्ये बसवलं, घागरीमध्ये पाणी भरलं. पण ज्ञानोबराय म्हणतात आत बाहेर मिया कोंदले. कोंदले म्हणजे काय? नुसतं पाणी भरलं नाही, घागरीमध्ये पाणी भरलं तरी सुद्धा ती घागर जर पाण्यामध्ये पुन्हा बुडवली तर आता पाण्यानं घागर भरली नाही, घागरीच्या आतही पाणी आहे आणि घागरीच्या बाहेरही पाणी आहे. याला म्हणायचं पाण्यानं घागर कोंदली. भरली वेगळं आणि कोंदणं वेगळं. पाणी घागरीमध्ये भरलं उचलून आणलं तेवढ्या पुरतं. घागर भरून आणली काय? आणली. पण भरलेली घागर पुन्हा पाण्यामध्ये बुडवली तर त्याला म्हणायचं घागर पाण्यानं कोंदली. तसा हा जगताच्या आत बाहेर सर्वत्र मी व्यापून आहे. पण या माणसाचं दैव पापच असं आडवं येतं जे मीच नाही म्हणती, मलाच नाही म्हणतात. आता यांना काय करावं? काही करता येत नाही. मी सगळीकडे भरून आहे. सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती. त्याचं चिंतन केल्याबरोबर तो परमात्मा प्रकट होतो. गोपिकांनी ज्या वेळेला भगवंताच्या विरहामध्ये भगवंताच्या स्तुतीचं गायन केलं आपल्याला माहिती आहे. गोपीगीतामध्ये भगवंताच्या संबंधानं गोपिका गायल्या आणि हे गोपीगीत झाल्यानंतर भगवान प्रकट झाले की नाही? भगवतांनी चिंतन करताना तेच शब्द वापरले. तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजा पीतांबर धरस्त्रग्वी साक्षात मन्मथ मन्मथा. मन्मथाचा सुद्धा मन्मथ असा तो साक्षात तिथं प्रकट झाला. तासाम आविर्भूत, त्यांच्यामध्ये तो परमात्मा प्रकटला. का भगवान श्रीकृष्ण गोपिकांच्या गाण्यामधून प्रकटले? कारण ते तिथं होते म्हणून प्रकटले. त्यांच्याशिवाय या जगतामध्ये अशी एकही जागा नाही की जिथं परमात्मा भरून राहिलेला नाही. याला प्रमाण अनेक आहेत. थोडा वेदांताच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर आणखीन एक आपल्याला युक्तिवाद असा सांगता येतो की परमात्म्यानं सृष्टी बनवली. काय आहे? थोडं एक अजून व्यापकत्वाचं चिंतन करण्याकरता मी एक 2-3 गोष्टी आपल्या समोर ठेवतो. विचार झालाय, फक्त या संबंधानं झाला नाही म्हणून संगती करता तो विचार मी पुन्हा सांगतो. परमात्म्यापासून जग बनलं. परमात्मा या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. उपादान कारण ज्या वेळेला कार्यामध्ये नित्य अनुगत असतं असं आपण म्हणतो, त्यावेळेला त्या उपादान कारणाचा विचार करत आहे. कार्यामध्ये नित्य अनुगत आहे पण व्यापक आहे काय? हा प्रश्न आहे. कार्यामध्ये नित्य अनुगत आहे म्हणजे व्यापक झालंच, मान्य आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये काही विचार करायचं कारण नाही. पण काही ठिकाणी उपादान कारणाचा सुद्धा विचार करताना काही लोकांनी त्याच्यावर फार शंका घेतल्यात. शंका घेणारे असं म्हणतात की माती हे जर घटाचं उपादान कारण आहे तर हा घट बनला. तुम्ही घट कशाला म्हणता? घट कशाला म्हणता? घट हा शब्द ज्या वेळेला तुम्ही उच्चारता त्यावेळेला मातीनं त्या घटाला दिलेला आकार तेवढाच घट आहे का घटाच्या आतलं आकाश सुद्धा घट याच संकल्पनेमध्ये येणार आहे? अहो पाणी भरायचं कुठं? मातीत पाणी भरायचं का घटात पाणी भरायचंय? घटात भरायचंय ना, आत भरायचंय ना. म्हणजे घट हा शब्द उच्चारताना त्याच्या आतली पोकळी सुद्धा तुम्ही विचारात घेताना मग मातीनं जर घट बनला आणि घट शब्दामध्ये त्याची पोकळी जर अस्तित्वात आहे किंवा गृहीत आहे तर त्या पोकळीमध्ये कुठं तुमचं उपादान कारण आहे? नाही ना, ते तर रिकाम आहे. मग तिथं माती नाही, मग उपादान कारण व्यापक कसं? अशा पद्धतीच्या काही शंका आहेत, सामान्य आहेत. त्याला काही फार अर्थ आहे अशातला भाग नाही, पण शंका घेतल्या गेल्या अशा पद्धतीच्या. परमात्मा जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. सोडा, ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन, भगवंतांनी स्वतःनी केलेलं चिंतन, किंवा आणखीन एका अंगाने पहा, परमात्मा नित्य सत्य आहे म्हणून परमात्मा व्यापक आहे. जे जे उपादान आहे ते ते कार्यदृष्टीनं व्यापक मानलं जाईल, गोष्ट खरी. ते एक भाग झाला. दुसरा भाग नित्यत्व आणि सत्यत्व या दोन्हीचा विचार केला तर जे जे नित्य आहे ते ते सत्य आहे, ते ते बुद्ध आहे, मुक्त आहे वगैरे हे सगळं झालं. अशा स्वरूपाचं जे जे आहे ते ते व्यापक म्हणावं लागतं. त्याची प्रमाण मी आपल्याला देतो. आणि तिसरा महत्वाचा विचार आहे, हे जग जर व्यापक म्हणवलं गेलं असेल, विश्वाला जर व्यापकत्व ही संज्ञा दिली गेली असेल, जे विश्व प्रकृतीमुळे निर्माण झालं, तर असं विश्व, हे सगळं जे विश्व आहे ते चल आहे का अचल आहे?
याचा विचार केला तर स्वरूपानं जरी अचल असलं तरी ते पृथ्वी फिरते की नाही? फिरते. कशी फिरते? स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. आता ही फिरणारी जी पृथ्वी आहे, ही फिरणारी पृथ्वी ज्या स्थिर तत्वाच्या आधारानं फिरते, अस्थिर असणारं एक व्यापक विश्व ज्याच्या आधारावर स्थिर झालेलं आहे किंवा अस्थिर असूनही ज्या स्थिर तत्वाच्या आधारावर फिरत आहे, ते त्याच्याकरता व्यापक म्हणून स्वीकारावं लागतं. जर ते व्यापक नसेल तर स्थिर तत्वाचा आधार आपल्याला घेता येणार नाही. 3 अंगानं विचार वेदांतांनी केला. 2 अंगाचा विचार आपण अभिन्ननिमित्तोपादान कारणाचा विचार तर करून आलो. परमात्मा नित्य आहे, सत्य आहे. सत्य आहे म्हणूनच व्यापक आहे, कारण सत्य हे नेहमीच व्यापक असतं. भागवतामध्ये 11 स्कंधामध्ये सत्य कशाला म्हणावं याची व्याख्या करत असताना भागवताने शब्द असे वापरलेत, आदावंतेच मध्येच सृज्यासृज्यम यदन्वियात पुनस्तत् प्रतिसंक्रामे यत शिष्येत तदेव सत. तेच सत आहे. काय आहे याचा विचार भागवताने मांडला. आदावंतेच मध्येच सृज्यासृज्यम. नाथ महाराजांनी त्याच्या खाली एका ओवीमध्ये सगळं सांगून टाकलं. नाथ महाराज असं म्हणतात, गुणा आदी मध्य अवसानी सृष्टी उत्पत्ती स्थिती निदानी जे असे अविनाशपणी ते मी माने संतत्वे. त्याला मी सत असं म्हणतो असं भगवान बोलले. कशाच्या? आदावंतेच्या मध्येच्या सृज्यासृज्यम यदन्वियात. या सृष्टीच्या आदी अंती आणि या सृष्टीच्या मध्ये हे सगळं झाल्यानंतर ही सृष्टी ज्या वेळेला लयाला जाईल त्यावेळेला सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जे खाली शिल्लक राहतं त्यालाच सत असं म्हणा. या शिष्येत खाली जे शिल्लक राहतं तदेव सत, त्याला सत असं म्हणा. आता गुण आदी मध्य अवसानी, गुणांच्या आदी मध्य आणि अवसानी, गुण निर्माण होण्याच्या पूर्वी, गुण निर्माण झाल्यानंतर आणि गुणांचा प्रकृतीमध्ये लोप पावल्यात झाल्यानंतर, सृष्टी उत्पत्ती स्थिती निदाने, सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर, सृष्टी मध्ये असताना आणि सृष्टीचा अंत झाल्यानंतर जे असे अविनाशपणी ते मी माने संतत्वे. जे अविनाशपणाने राहिलं, जे नित्यत्वानं राहिलं, ही सगळी परिस्थिती बदलत गेली. विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी विश्व नव्हतं, विश्व निर्माण झाल्यानंतर डोळ्याला दिसायला लागलं. या विश्वाचा पुन्हा लय झाल्यानंतर हे विश्व पुन्हा डोळ्याला दिसेना असं झालं. उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थांतरामध्ये एक गोष्ट कायम याच्यामध्ये अविनाशपणानं टिकून राहिलेली आहे. कोणती? जे टिकून राहिलं त्यालाच सत म्हणा, त्यालाच परमात्मा म्हणा. या उत्पत्तीमध्ये परमात्मा आहे की नाही? आहे. स्थितीमध्ये परमात्मा आहे की नाही? आहे. अंतामध्ये परमात्मा आहे की नाही? सृष्टीचा अंत झाल्यावर काहीतरी खाली शिल्लक राहीलच की नाही? कोण राहील? जे उरेल तेच सत, आणि जे उरेल ते जर सत असेल तर तेच व्यापक आहे असं चिंतन आपण करू शकता. म्हणून पुढे नाथ महाराज बोलतात, तेच संतत्वगा ऐसे ज्याचेनी आधारे जग वसे, जे जगा सबाह्य भरले असे जग प्रकाशे ज्याचेनी. म्हणजे सत्स्वरूपालाच व्यापक म्हणायचं असतं. हा नियम नाथ महाराजांनी 11 स्कंदामध्ये आपल्याला सांगितला. 19व्या अध्यायात आलेलं चिंतन आहे. आपण आता विचार करून पहा, जर परमात्मा जगताच्या अंताबरोबर नाश पावला असता तर परमात्मा या जगतामध्ये आतून बाहेरून भरून राहिला असता असं आपल्याला म्हणता येणार नाही. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये परमात्म्याने स्वतःने आपल्या व्यापकते संबंधानं बोलताना भाषा काय वापरली ती आपण पहा. मत्तः परतरम नान्यत किंचिद अस्ति धनंजय मयि सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. त्याच्यावर ज्ञानोबारायांनी गोड भाष्य केलं. सर्वांना माहिती असणारी ओवी. ज्ञानोबाराय बोलतात, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जग म्या धरिले. कुठं? सबाह्य अभ्यंतरी किंवा सबाह्य अंतरी. काय जो पाठ असेल तो आपला पहा. आत बाहेर मी व्यापून आहे. मी व्यापून आहे. का आहे? कारण मी याचा आधार आहे म्हणून आत बाहेर व्यापून आहे. जोपर्यंत निर्मितीला काहीतरी आधार लागेल की नाही, एखाद्या वस्तूची निर्मिती होण्यापूर्वी काही आधार लागेल की नाही, काहीतरी आधार असतो. आणि जो आधार असतो तो निर्मिलेल्या कार्याच्या नाशानंतरही टिकावा लागतो. कदाचित तो आधार म्हणून राहिला नसेल पण तत्व म्हणून ते उरावं लागतं. आणि म्हणूनच घट फुटला म्हणून कुंभार मरत नाही, हे त्याचं तेच कारण आहे.
घट फुटूनही कुंभार का मरत नाही? कारण कुंभार त्याचा आधार आहे. कुंभाराशिवाय ते होणार नाही. माती त्याचा आधार आहे, माती फुटणार नाही. घट फुटेल, मातीचा आकार जाईल, पण माती नाही नष्ट होणार, उपादान कारण नाही निवृत्त होणार. त्या दृष्टीने जर विचार केला तर जे जे सत आणि नित्य आहे त्याला आपल्याला व्यापक म्हणता येतं. दुसरा एक विचार आहे. आणि तिसरा विचार आपल्याला करता येतो, जे स्थिर असतं त्याच्याच आधारावर हे सगळं अस्थिर टिकतं. म्हणून काय आहे, अजून एक विचार याच्यातला करून बघा. एक अजून जाता जाता सांगतो. ही सृष्टी परमात्म्याने उत्पन्न केली. ही सृष्टी उत्पन्न केली याचे दोनच अंग. या सृष्टीमध्ये दोनच गोष्टी परमात्म्याने बनवल्या. वर्गवारी जर करायची झाली तर एक चेतन काही बनवलं आणि जड काही बनवलं, संपलं. जडामध्ये काय येणार आहे? जडामध्ये येणार तो सगळा संसार येईल, जड संसार येईल. आणि चेतनामध्ये काय येईल? 84 लक्ष योनी येतील. नुसत्या 84 लक्ष योनी येणार नाहीत. मनुष्य येईल, मनुष्य तर प्राणी येतील आणि इतर देवताही येतील ज्या परमात्म्याने निर्माण केल्या. बरोबर, चेतनामध्ये हे सगळं येईल. आता आपल्याला या दोन्ही तिन्ही गोष्टीचा विचार करताना ऐसी जडा जड व्याप्ती रूपकरिता कैवल्यपती असं जेव्हा भगवान 15व्या अध्यायामध्ये बोलतात, तेव्हा जड चेतन अशा दोन्ही पदार्थामध्ये मी व्यापून आहे हे भगवंतांनी सांगितलं. परंतु आता विचार करून पहा, सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो म्हणून ज्याचं वर्णन केलं तो कोण आहे? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. इथं भगवद्गीतेने वापरलेले शब्द काय आहेत? ईश्वर सर्व भूतानाम, भूत शब्द वापरला. या भूतांमध्ये कोण कोण आलं? सगळीच भूत आली. म्हणजे सगळी भूत म्हणजे सगळीच भूत आली. कोणत्याही अर्थाने घ्या. काय भगवंताचे अशी काही प्रमाण आपल्याला देतो की जिथं भगवंतानी सर्व भूतांमध्ये मी व्यापून आहे असे शब्द वापरले. सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती ओविले, इथं जडाचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि देवतांचा विचार 9व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलाय की तुम्ही कोणत्याही देवतेला हवीर द्रव्य द्याल तर शेवटी ते माझ्यापर्यंतच येऊन पोहोचणारे वगैरे. म्हणजे देवतांना दिलेलं हवीर द्रव्य ज्या अर्थी परमात्म्याला प्राप्त होतं त्या अर्थी तो परमात्मा त्या देवतांचा आधार व्यापक मानला पाहिजे की नाही? सर्व भूतमात्रांकडे बघितल्यानंतर संत महात्म्यांना भूत भूत म्हणून दिसतं का परमात्म तत्व म्हणून दिसतं? परमात्म तत्व म्हणून दिसणार असेल तर ते परमतत्व त्या भूतमात्रांचा आधार म्हणून व्यापक मानलं पाहिजे. आणि या सगळ्या जड पदार्थांकडे बघताना सुद्धा संत महात्म्यांना जर जडाच्या ठिकाणीही परमतत्व अनुभवाला येत असेल तर ते परमतत्व त्या जडाचाही आधार मानला पाहिजे, मनुष्याचाही भूतमात्रांचाही. म्हणून ज्ञानोबारायांनी भगवान मुखामध्ये 10व्या अध्यायात शब्द घातले, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तिथे व्यापकत्वाचं चिंतन सांगितल्यानंतरच भगवंताचं हे विधान आहे हे आपण पाहून घ्या. भगवान कितीतरी ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवान असं बोलतात, ऐसे भूता प्रति आन जे प्रकृती वसे दिसे जीवन ते आघवाय ठाई अभिन्न मीच एक. मीच एक या सर्वांच्या ठिकाणी अभिन्नत्वानं व्यापून आहे. व्यापकत्व पाहून घ्या. भूतमात्रांचं दुसरं वर्णन आपल्याला असं पाहता येतं 7व्याच अध्यायामध्ये, येथे भूते जिये अतितली तिये मीच होऊन ठेली आणि वर्तत आहाती जेतुली तीही मीची. या जगतामध्ये जेवढी भूतमात्र होऊन गेली ती सगळी मलाच प्राप्त झाली, मीच त्यांचा आधार आहे. आणि वर्तमानात आता जेवढी भूतमात्र तुम्हाला दिसतात ती मीच आहे. भगवंतानी आता कालपरिच्छेदाच्या दृष्टीनं व्यापकत्वाचा विचार कसा केलाय पहा. एके ठिकाणी बोलत असताना भूताप्रती आन आन असं म्हणून भगवंतानी वस्तू परिच्छेद शून्य कसा मी आहे हे आपल्याला दाखवलं. आता कालपरिच्छेद आणि वस्तू परिच्छेद शून्य मी कसा आहे याचा विचार सांगताना भगवान असं सांगतात की या भूतमात्र, ही जी भूतमात्र भूतकाळात होऊन गेली ती माझ्यापर्यंतच आली. वर्तमानामध्ये जेवढी भूतमात्र आहेत तीही मीच आहेत. आणि गंमत अशी आहे, कदाचित कोणी अशी शंका घेईल की ठीक आहे, भूतकालातली भूतमात्र तुमच्या स्वरूपाला प्राप्त झाली, वर्तमानातली तुमची आहे, तुम्ही आहात, मान्य आहे.
पण जी भूतकालामध्ये जी भूतमात्र अस्तित्वात आली आणि वर्तमानामध्ये जी भूतमात्र अस्तित्वात आहेत, या दोन्हींमधून कदाचित भविष्यामध्ये या भूतमात्रांपासून नवीन भूतमात्र निर्माण होतील, ज्याचा तुमचा संबंध राहणार नाही. भगवान म्हणतात असं नाही बाबा, भविष्यमाणे जियेही तियेही मज वेगळी नाही, हे बोलची एरवी काही होय ना जाय. हे बोलायचंच जरी असलं, काही होत जात जरी नसलं अजातवादाच्या दृष्टीनं, तरी भूतकालातली भूत मीच, वर्तमानातली भूत मीच आणि भविष्यातली ही भूत मीच आहे, असं जर भगवान बोलत असतील तर भूतमात्र म्हणजे मी आहे. इथं वस्तुपरिच्छेद शून्यता आली आणि भूत, वर्तमान आणि भविष्यातली भूत मीच आहेत, याचा अर्थ मी कालसापेक्षही नाही, कालपरिच्छेद शून्य आहे, हेही भगवान बोलून आले दोन्ही अर्थाने. 10व्या अध्यायातला विचार तसाच आहे, 9व्या अध्यायातला विचार तसाच आहे. ज्ञानोबारायांनी आणखीन एके ठिकाणी ऐसा आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्वी इये, या जगतामध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही, हे भगवान बोलले. आता काय काय झालं पहा. व्यापकत्वाचा विचार करत असताना भगवान व्यापक आहेत, स्थिर तत्व म्हणून व्यापक आहेत. तुझवीण काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारिती पांडुरंगा. आणि शेवटी मग तुकोबराय बोलतात, तुका म्हणे तूच खरा यर वावगा पसारा. बाकी काही नाही, बाकीचा सगळा पसारा वावगा आहे, तू मात्र खरा आहेस, हे भगवान हे तुकोबराय बोलले. स्थिर तत्व म्हणून व्यापकत्वाचा विचार करा. एक जे जे स्थिर आहे तेच व्यापक होऊ शकतं, जे जे सत्य आहे तेच व्यापक होऊ शकतं, आणि जे जे कारण आहे तेच व्यापक होऊ शकतं. कारणत्वाच्या म्हणजे भगवंताच्या बाबतीत ही व्यापकता सर्वच अंगानं लावता येते. परमात्मा कारण आहेत म्हणून व्यापक आहेत, परमात्मा सत्य आहेत म्हणून परमात्मा व्यापक आहे, आणि परमात्मा स्थिर आहे म्हणून परमात्मा व्यापक आहे. व्यापकत्वाची 3 लक्षणं आपल्याला वेदांतांनी सांगितली, आणि ही 3 लक्षणं परमात्मा सोडून अन्यांकडे जात नाहीत, म्हणून परमात्मा सर्व देश निवासे आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता थोडा विचार आपल्याला जो करायचा आहे, हे निर्गुण निराकार असणाऱ्या परमतत्वाच्या व्यापकत्वाच्या संबंधानं झालं. पण ज्ञानोबाराय बोलत असताना बोलिले श्रीकृष्णे असं म्हणतात. निर्गुण निराकाराला सर्व देश निवासे म्हणणं काही अडचण नाही, पण भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सर्व देश निवासे असं ज्ञानोबाराय बोलतात. त्या सगुणाच्या संबंधानं व्यापकत्व कसं लक्षात घेता येतं त्याचा एक विचार सांगतो आणि हा विषय संपवतो. काय आहे लक्षात घ्या. आपण मागे बोलून आलो होतो, जगतातला कोणताही पदार्थ निर्माण होताना त्याच्या ठिकाणी 5 अंश माना. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. अस्ति भाती प्रियम रूपम नामच्चेत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम. याच्यातले पहिले 3 अंश हे ब्रह्माचे आहेत आणि नंतरचे 2 अंश हे मायेचे आहेत. आता भगवान श्रीकृष्ण असं जर आपल्याला म्हणायचं असेल आणि तत्संबंधानं व्यापकत्वाचा विचार करायचा असेल, तर श्रीकृष्ण असं म्हणताना नामरूपाचा विचार करावा लागेल की नाही? करावा लागेल. जगतामध्ये कार्यदशेमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पदार्थाचं नाम आणि रूप हे कालांतरानं निवृत्त होत जातं. थोडंसं बदललं त्याचं रूप बदलत जातं. आपलं घर सुरुवातीला जसं बांधलं होतं तसंच 50 वर्षानंतरही राहील का? त्याचा रंग तरी उडून जाईल, काहीतरी पडझड तरी होईल, कुठंतरी गळायला तरी लागेल, त्याच्यामध्ये विभाग तरी होतील, भाऊ भाऊ वेगळे होऊन मध्ये भिंत तरी निर्माण होईल, काहीतरी निर्माण होईलच की नाही. त्याच्यामध्ये गरज पडली म्हणून अजून खोल्या वाढवल्या जातील, त्याचा विस्तार तरी होईल, त्याचा संकोच तरी होईल, काहीतरी होईलच ना. जसंच्या तसं थोडंच राहतं, ते राहत नाही. बाकीचंही सोडून द्या, घरदार वगैरे तर सोडून द्या. आपला देह, या देहाला काहीतरी नाम आहे आणि या देहाला काहीतरी रूप आहे. हे रूप आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हे रूप तसंच टिकणार आहे का? नाही ना, तसंच टिकणार नाही. लहानपणी गोड वाटतच, लहान मुलं गोड दिसतातच. काय गोंडस मुलगा आहे हो लहानपणी, मान्य आहे. 25-30 वर्षाचा झाला, दाढी मिशीचे खुंट फुटले, काय गोड लेकरू आहे हो, असं कोण म्हणलं होतं त्याच्याकडे बघून? काय गाढवासारखा वाढलास रे, असंच म्हणतील की नाही? म्हणताना तरी असंच म्हणतील की नाही त्याला?
म्हणजे बाल्यावस्थेमध्ये असलेलं त्या लहान मुलं आहे, त्याची कातडी मऊ मऊ असते, त्याला ते सगळं नाजूक असतं, थोडं इकडचं तिकडं काही झालं तर सहन होत नाही, लहान मुलंच आहे, त्यांनी काही केलं तरी त्या अवस्थेमध्ये ते गोडच वाटतं की नाही. लहान मुलं आहे, बापाची धाडी धरून ओढली, बापाला कौतुक वाटतं की नाही. किंवा ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण, बाळक बापाची ताटी रिगे, ते बापाला गोड वाटतं की नाही. बाप जेवायला बसलेला असतो, पोरग रांगत येतं, त्या बाप त्याला उचलून मांडीवर बसवतो, मांडीवर बसलं की समोर ताट असतं, ते मूल त्याच ताटामध्ये हात घालतं, बापाचं उष्ट काय भात वगैरे कालवलेला असेल ते आपल्या हाताने उचलतं. आता त्याला काही घास उचलता येत नाही, काही नाही, मुठभर उचलून ते वरण भात कालवलेला असा मुठभर उचलतो, तोंडात घालतो. त्याला आवडत नाही म्हणलं की ते तसंच उष्ट बापाच्या तोंडात घालतो. पण मुखची ओढवी आहे की नाही. पण बापाला त्याचं कौतुक वाटतं की नाही, कौतुक वाटतं. आता तुम्ही कल्पना करून बघा, 30 वर्षाचं पोरग, कल्पना करायला काय हरकत आहे, नाही प्रयोग करून बघा, कल्पना होत नसली तर प्रयोग करून बघा. बाप जेवायला बसला, 30 वर्षाचं पोरग रांगत आलं, बापाने उचलून मांडीवर मरलच बाप. 30 वर्षाचं उचलून घेऊन मांडीवर बसवायचं म्हणजे बाप जिवंतच राहणार नाही. बापाने उचलून त्याला मांडीवर बसवलं, त्या पोराने ताटात कालवलेला बचकभर भात उचलला, आपल्याला नाही आवडला, आपल्या तोंडात घातला, नाही आवडला म्हणून बापाच्या तोंडात घातला, चालेल का आता ते. लहान मुलाच्या काही गोष्टी गोड वाटत असतात, त्या वयातच वाटत असतात. दिसायला लहान मूल कोणतंही जरी असलं, कसंही जरी असलं तरी ते गोडच दिसतं की नाही हो. लहान मूल म्हटलं की त्याची ती पावलं, त्याचं उभं राहणं, त्याचं रांगणं गोड दिसतं सगळं त्या वयात. अहो माणसाचंच काय, गाढवाचं सुद्धा पिल्लू लहानपणी गोडच दिसतं. तुम्ही गाढवाचं पिल्लू बघा, लहानपणी गोंडच दिसतं की नाही. मोठं झाल्यावर जेव्हा ते गाढवपणाच करतं तेव्हा विषय नाही. माणसाचं तरी काय, म्हणजे आता बर चला अजूनही पुढं विचार करता येईल. काय आहे, देहाच्या संबंधानं आपण पुन्हा मागे चला. देह बदलत असेल पण देह ज्याचा आहे त्याची देहाबद्दलची प्रियत्वाची भावना बदलते का? बदलत नाही. लहानपणी मला माझा देह जेवढा प्रिय वाटत होता, तारुण्यातही तेवढाच वाटतो, प्रौढावस्थेतही तेवढाच वाटतो, आणि म्हातारपणातही मला तो तेवढाच प्रिय वाटतो. त्याच्यामुळे मी कायमच गोड असतो. मी लहान असतानाही मी स्वतःकडे गोड म्हणूनच पाहत होतो, तारुण्यातही मी स्वतःकडे तसाच पाहतो, म्हातारपणातही मला मी तसाच वाटतो. त्याच्याबद्दलचं प्रियत्व बदलत नाही, म्हणून त्या प्रियत्वामुळे त्याच्या ठिकाणचं सौंदर्य अबाधित राहत असेल. प्रियत्वामुळे सौंदर्य का सौंदर्यामुळे प्रियत्व, अशी चर्चा आपण करून आलो होतो सर्व रूप रूपसेमध्ये. तो विषय आठवा आपण. झालं. तारुण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य असतंच मुलाच्या ठिकाणी. भले ते बाल्यातलं नसेल पण एक काहीतरी तो दिसायला तरी देखणा दिसेल, तरुणाबाण दिसेल, सामर्थ्य संपन्न दिसेल. प्रत्येक वेळेला त्याच्या सौंदर्यावरच त्याचा चांगलेपणा ठरतो असं नाही. बऱ्याच वेळेला तो बुद्धिमान असला तरी तो लोकांना प्रिय होतो. बऱ्याच वेळेला तो बलसंपन्न असला, आजूबाजूच्या लोकांना काही उपयोगाला येत असला, मदतीला येत असला तरी तो लोकांना प्रिय होतो. बऱ्याच वेळेला संपत्तीमुळे प्रियता येते. श्रीमंत माणसाला सगळेच गोड म्हणतात, सगळेच प्रिय म्हणतात, संपत्तीमुळे येते. एकाच कारणाकरता येतं असं नाही. पण बाल्यावस्थेमध्ये असणारी शरीराची ठेवण तारुण्यामध्ये राहत नाही. तारुण्यामध्ये जी शरीराची ठेवण असते ती प्रौढावस्थेमध्ये राहत नाही. सामर्थ्य हळूहळू कमी व्हायला लागतं, मग हळूहळू शरीर उतरायला लागतं. तारुण्यामध्ये जो रसरशीतपणा शरीराच्या ठिकाणी असतो तो प्रौढावस्थेमध्ये राहत नाही ना. अन्न तेवढं जात नाही, झोप नीट लागत नाही, चष्मा लागलेला असतो, अमकं झालेलं असतं, केस पांढरे झालेले असतात, शरीर गलित व्हायला लागतं, थोडंसं चाललं की पायाला थकवा येतो, गुडघे दुखतात, खाली बसता येत नाही, हे सगळं होतच की नाही. हळूहळू तेही व्हायला लागतं. पूर्वीसारखं जेवण जात नाही, पूर्वीसारखा प्रवास होत नाही. माणसं म्हणतात की नाही, महाराज आता पूर्वीसारखं जेवण जात नाही बरं का, आम्हाला तुम्ही आग्रह करू नका, आता आमचं शरीर थकलं. पूर्वी असं एकदा जेवायला बसलो की आम्ही 10-10, 15-15 भाकऱ्या खात होतो तारुण्यामध्ये. आता म्हातारपण आलं महाराज, आता काही नाही, 5-6 भाकरी कशा तरी एका वेळेला जातात. काही फार काय चुकलं काय?
काय नाही, एवढंच जातं. आता काही फार नाही, फार झालं काय, जास्त झालं बर, तरी असे नका. आता एवढं आम्हाला जात नाही, प्रौढावस्थेत आम्ही आलो, शरीर तेव्हाही उतरायला लागतं. आणि म्हातारपणामध्ये तर सगळ्या सुरकुत्या अंगाला पडलेल्या असतात, सगळं अंग गलित झालेलं असतं, इंद्रियांमध्ये सामर्थ्य नसतं, भोगाची आसक्ती नसते, आसक्ती असली तरी इंद्रियांचं साह्य नसतं, असं सगळं 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 होत. त्यामुळे भोग घेता येत नाहीत, विषय नीट भोगता येत नाहीत, पोटात अन्न न गेलं की अशक्तपणा येतो, पलंगावर पडून राहतो, सुरकुतलेला चेहरा होतो, प्रारब्ध संपत नाही. प्रारब्ध संपत नाही म्हणजे मरण लवकर येत नाही, मरण लवकर येत नाही, प्रारब्ध काही संपत नाही, रोगाने शरीर जर्जर होऊन जातं, खोलीमध्ये एका बाजूला टाकलं जातं. आणि मग घरामध्ये पोरग रडायला लागलं की आई म्हणते त्या बंगीबुवाकडे देऊन टाकीन बघ तुला. मग म्हातारपणामध्ये तेवढंच एक काम राहतं, पोरांना भीती दाखवणं, अस्तित्वाची भीती. ज्या अस्तित्वाची आसक्ती बाल्यावस्थेमध्ये होती त्याच अस्तित्वाची भीती म्हातारपणामध्ये निर्माण होत असते. असं होईल की नाही, शरीर बदलत जातं, अवस्थांतर शरीरामध्ये आहे. काय बदललं, रूप बदललं, या शरीराचं रूप बदलत गेलं. रूप जसं बदलत जातं कालांतराने हे रूप नष्ट होतं, प्रारब्ध संपलं, देह पडला. बाकीचे तर वाट बघतच असतात, सगळे गोळा होतात, लगेच खांद्यावर उपरणी टाकून बोडक्या डोक्याने आली, उचलतात, घेऊन जातात, काडी लावून फुंकून टाकतात, तिसऱ्या दिवशी राख गोळा करायला पुन्हा जातात. आहे की नाही. काय झालं, रूप बदललं, रूपांतर झालं. न्यायशास्त्राने याचा विचार करताना वैशेषिकाने अजून बारकाईनं विचार केला. एखादा कागद आहे, कागद आपण जर जाळून टाकला तर कागद ही जी संज्ञा आपण त्याला लावत होतो ती संज्ञा राहिली काय, नाही. कागदाच्या ठिकाणी जो पांढरेपणा होता तो पांढरेपणा टिकला काय, नाही. वैशेषिक हे पिठरपाकवादी आहेत. आणि न्याय वैशेषिकामध्ये जो भेद आहे त्याच्यामध्ये नैयायिक हे पिलुपाकवादी नाहीत आणि वैशेषिक हे पिठरपाकवादी नाहीत. त्याच्यामध्ये काय आहे, त्या दोन्ही जरी एकच आपण मानत असलो, न्याय वैशेषिक असंच जरी मत म्हणत असलो आपण, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मडकं बनवलं. दोघही हे मानतात की ते परमाणूंनी बनलं, द्व्यणुक त्रिणुक चतुर्णुक आदिनित्यत मडकं बनलं वगैरे, हे दोघही मानतात. पण ते मडकं ज्या वेळेला आव्यामध्ये भाजलं जातं त्यावेळी ते मडकं भाजतं कसं, या संबंधात दोघांमध्ये वाद आहे न्याय आणि वैशेषिकांमध्ये. न्यायाचं म्हणणं असं आहे की ते मडकं भाजतं, एक सगळ्याच बाजूनी अग्नी असल्यामुळे आव्यामध्ये ते एकदम भाजून निघतं, याला म्हणायचं पिलुपाकवादी. हे पिलुपाक ते कसं पक्व झालं, ते पिलुपाक एकदम सगळं भाजून निघालं. वैशेषिक म्हणतात तसं नाही, जर ते अणूंनी बनलेलं असेल तर प्रत्येक एक 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 अणू तप्त होत जातो आणि मग कालांतराने ते मडकं तप्त होतं, याला म्हणायचं पिठरपाकवादी. पिठरपाक म्हणजे अणू अणू एक 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 अणूच तापत जातो, एकदम सगळं मडकं बनतं असं म्हणायचं कारण नाही. न्याय वैशेषिकामध्ये काही मतभेद आहेत. द्वित्वेज पाकजोत्पत्तौ विभागज विभागजे यस्य न स्खलिता बुद्धी तम वैशेषिकम विदुः. वैशेषिक मत न्यायशास्त्रापासून कोणत्या मुद्द्यांवर वेगळं आहे हे सांगणारा हा श्लोक आहे. याच्यामध्ये संयोगज संयोग जसा मानावा लागतो तसं विभागज विभाग मानायचा की नाही याच्याबद्दल वाद आहे. द्वित्व हे बुद्धिनिर्मित आहे का नाही याच्याबद्दल दोघांमध्ये वाद आहे. हस्तपुस्तक संयोग झाला, संयोगज संयोग होतो, तसा विभागज विभाग होतो का. माझ्या समोर हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर मी हात ठेवला, हात ठेवल्यामुळं काय झाला, हस्तपुस्तक संयोग झाला, हस्तपुस्तक संयोग झाला. हस्तसंयोग झाल्यामुळं माझ्या हातामध्ये हा जो काळा दोरा बांधलेला आहे, या दोऱ्याचा पुस्तकाला स्पर्श झालेला नसताना सुद्धा माझ्या हाताच्या स्पर्शामुळं माझ्या हातावर तो काळा दोरा बांधलेला असल्यामुळे दोऱ्याचा आणि पुस्तकाचाही संयोग मानावा लागेल की नाही, मानावा लागेल. हस्तपुस्तक संयोग हा संयोग झाला, पण हाताला बांधलेला दोरा आणि पुस्तक यांचा जो संयोग आहे तो संयोगज संयोग माना. एक विचार आहे, हा संयोगज संयोग माना, न्यायालाही मान्य आहे, वैशेषिकालाही मान्य आहे. परंतु मग हात आणि पुस्तक यांचा विभाग झाला. जो संयोग झाला होता, मी पुस्तक ग्रंथावरचा हात बाजूला काढून घेतला. आता हात बाजूला काढून घेतल्यानंतर हस्तपुस्तक वियोग झाला.
हे जसं मान्य करायचं, तसं माझ्या हातातल्या काळ्या दोऱ्याचा आणि पुस्तकाचाही वियोग झाला हे मान्य करताना विभागज विभाग मानायचा की मानायचा नाही. न्याय म्हणतं मानायचं कारण नाही. एकदा हस्तपुस्तक वियोग झाला की काळा दोरा आणि पुस्तक यांचाही वियोग त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, विभाग वेगळा मानू नका. वैशेषिक मत म्हणतं तसं करून चालत नाही. तुम्ही जर संयोगज संयोग मानत असाल तर तुम्हाला विभागज विभाग मानावा लागेल. का? त्याचं कारण असं की माझ्या हातामध्ये बांधलेला हा दोरा पुस्तकाशी संयुक्त झाला. मला जर दोरा काढून टाकायचा असेल तर हातच उचलावा लागेल की नाही, आणि हात जर बाजूला करायचा असेल तरी हातच उचलावा लागेल. दोरा बाजूला करणं हे एक स्वतंत्र कार्य होऊ शकतं आणि हात बाजूला करणं हे एक स्वतंत्र कार्य होऊ शकत असेल तर विभागाचे विभाग स्वतंत्रतेनं माना. अशा पद्धतीचे त्या दोघांमध्ये पिलू पाक पिठर पाक याच्यामध्ये काही हे. आपला मुद्दा काय चालला होता वैशेषिकांचा. कागद पांढऱ्या रंगाचा आहे, तो पांढऱ्या रंगाच्या कागदाला काडी लावल्यानंतर काय काय गेलं? त्याचा रंगही गेला, त्याचं रूपही गेलं आणि त्याचं नामही गेलं. जे रूप पांढरं होतं ते आता कसं झालं? काळं झालं. आणि ज्याला आतापर्यंत मी कागद 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 म्हणत होतो, आता तो कागद न राहता आता ती राख झाली की नाही? झाली, राख झाली. राख म्हणजे नावही बदललं आणि रूपही बदललं. देह पडला, मनुष्य गेला, आता ते रूप राहील का? राहणार नाही. ते अंग सुजतं, त्याच्यामध्ये असणारे त्या धनंजय वायूनं ते सगळं अंग सुजतं, सगळं आतमध्ये वायू जातो. ते जाऊ नये म्हणून नाकात कापूस घाला, कानात कापूस घाला, तोंड बंद करा, हे सगळं करावं लागतं. नाही तर ते शरीर फुगून बसतं. फुगलं की त्याचं वजन वाढतं, ते मोठा ताप होतं नंतर. त्याच्यामुळे ते सगळं ते म्हणजे त्याचं रूप बदलतं. रूप बदललं तसं त्याचं नावही बदलून जातं. नावही बदलून जातं. गेलेला माणूस आता एक राम हे त्याचं ना, आता राम मरत नाही पण राम धरा, राम हे जर त्याचं नाव असेल तर जोपर्यंत तो दवाखान्यात आहे तोपर्यंत नातेवाईक चौकशी करतात, रामाची तब्येत कशी आहे, राम बरा आहे का, रामाला औषध लागू पडलं का, रामाची प्रकृती सुधारली का, असं म्हणतात. आणि गेल्यानंतर जेव्हा त्याचं ते शरीर घरी आणलं जातं त्यावेळेला राम घरी आला का असं कोणी म्हणत नाही. प्रेत घरी आलं काय? बदललं की नाही नाव? राम नाव होतं ते गेलं मेल्याबरोबर. प्रेत ही त्याला संज्ञा प्राप्त झाली. नामरूप बदलतच जातात या जगतामध्ये. वस्तू जर ती वस्तू कार्य म्हणून जन्माला आली असेल, निर्माण झाली असेल, तर त्याच्या ठिकाणी असणारं अस्तिभाती प्रियत्व बाजूला ठेवून नामरूपाचा प्रपंच बघायचा झाला तर नामरूप बदलत जातात. परंतु या जगतामध्ये नामरूप प्राप्त नव्यानं होऊनही त्याची नामरूप बदलत नाहीत. असं एकच उदाहरण आहे, तो म्हणजे सगुण विग्रह धारण करणारा परमात्मा. त्याचं नामही बदलत नाही आणि त्याचं रूपही बदलत नाही. परमात्म्याचं स्वरूप जेवढं सत्य आहे तेवढंच परमात्म्याचं नामही सत्य आहे. आहे की नाही? शरीराला प्राप्त झालेलं नाव, ऐका काय गंमत आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. आपली नामरूप का बदलतात आणि परमात्म्याचं नामरूप का बदलत नाही? याचा साधा विचार एवढंच आहे की आपल्याला प्राप्त झालेलं नाम हे आपल्या स्वरूपाचं वाचक नसल्यामुळं ती उपाधी ठरते, आणि परमात्म्याला प्राप्त झालेलं नाम हे परमात्म्याच्या स्वरूपाचं प्रबोधन करणारं असल्यामुळं ते त्याची उपाधी ठरत नाही. उपाधी स्वरूपवाचकच ठरतं ते नाम, उपाधियुक्त ठरत नाही नाव. राम हे जे नाव आहे भगवंताला, ते काही त्याचं म्हणजे उपजली या बालकासी नाव नाही तयपाशी, ठेविली या नावेसी ओ देत उठी, असं नाव नाहीये. ते पाळण्यात घालून नाव ठेवलं. एकदा कुर्र करून कानामध्ये ती आत्या ओरडली, तिच्या पाठीवर बेदम मारून घेतलं घरच्या लोकांनी, त्याला ते नाव प्राप्त झालं. कुठपर्यंत? ते नाव त्याच्या स्वरूपाचं वाचक नसतं, त्याला काहीतरी ओळखायला एक खूण पाहिजे म्हणून. वैकुंठ हसी गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर असं म्हणत असत, माणसाला दिलेलं नाव म्हणजे गाडीला लावलेली नंबरची पाटी आहे. गाडी, माझी गाडी तुमची गाडी ओळखायची कशी? नंबर वेगळे आहेत. तसं तुम्ही मी ओळखाय, नावं वेगळी आहेत. ते काय आपल्या स्वरूपाचं वाचक झालं काय? नाही ना. आपली नावं आपल्या स्वरूपाची वाचक नाहीत, पण
पण ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञानोबरांच्या स्वरूपाचं वाचक आहे, म्हणून ते उच्चारल्याबरोबर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो, स्वरूपाचं वाचक आहे. सोपान काकांचं नाव स्वरूपाचं वाचक आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीसी, अनुभवामृतामध्ये ज्ञानोबराय बोलतात. निवृत्ती हे नाव आहे, हे नाव त्यांच्या स्वरूपाचं वाचक आहे. त्यांना निवृत्ती हे काहीतरी नाव ठेवायचं संतांचं नाव म्हणून ठेवलेलं नाही, त्यांना ते नाव ठेवल्यामुळं नंतर ते संतांचं नाव झालंय. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांना ठेवलेलं नाव हे आधी कोणीतरी एक ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले होते, त्या संतांचं नाव ठेवायचं म्हणून विठ्ठलपंतांनी ठेवलेलं नाव नाही. ज्ञानोबारांना ज्ञानेश्वर महाराज म्हणल्या गेल्यामुळं नंतर ज्ञानेश्वर हे नाव संतांचं नाव झालं. लक्षात घ्या, ते स्वरूपाचं. मुक्ताबाई स्वरूपाचं वाचक आहे. तुकाराम हे नाव स्वरूपाचा बोध करून देणार आहे. म्हणून तर नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. काहीतरी त्या नामाचा परिणाम आहे. तुमचं माझं नाव घेतलं तर काय होईल हो? काही ब्रह्मबोध होईल का? असलेला बोध जाईल, असलेला बोध जाईल आपली नावं घेतल्यामुळं. काय त्या नावामध्ये? पण नाव म्हणजे ती व्यक्तिरेखा ओळखण्याकरता एक काहीतरी उपाधी त्याला चिकटवून ठेवणं आहे. ते ठणठणपाळ सांगतात ना, ते माणसाचं नाव ठणठणपाळ होतं म्हणा. कोणत्या बापाने ठेवलं देव, कोणत्या म्हणजे असं कसं ठेवलं देव जाण. ठणठणपाळ हे काही नाव असतं काय? पण ठेवलं, काही कारणाने ठेवलं असं. त्याला वाईट वाटलं, ते आपलं नाव असं कसं वाईट, लोक आपल्या नावाची टिंगल करतात, टवाळी करतात, म्हणून ते नाव बदलायचं. मग तो गेला वडिलांकडे, माझं नाव बदलून द्या. वडील म्हणाले बदलतं, तुला कोणतं नाव पाहिजे ते सांग, शोधून ये, तुला जे नाव आवडेल ते उद्यापासून तुला ते म्हणू आपण, त्याला काय असतं. ठीक आहे. बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर एक बाई तिथं शेणाच्या गौऱ्या थापत होती. त्याने विचारलं, काय करता? म्हणे शेणाच्या गौऱ्या थांबते. काय नाव आहे तुमचं? तिने सांगितलं, माझं नाव लक्ष्मीबाई. तिला ठीक आहे, बाईचं नाव आहे, आपल्याला काही उपयोग नाही. पुढे गेला. पुढे एका मंदिराच्या जवळ एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याला विचारलं, काय करतोस? भीक मागतो. म्हणे नाव काय? धनपाल. बरं आहे नाव, धनपाल नाव ठेवून गेलं, बघू अजून काही चांगलं मिळालं तर पुढे जाऊ. पुढे गेला. एक प्रेतयात्रा समोरून येत होती. त्याने विचारलं, कोण गेलं? त्या यात्रेतल्या माणसानं, तुम्हाला कल्पना नाही, गावातला एवढा माणूस, मोठा माणूस गेला, काही तुम्हाला कल्पना आहे, एवढा प्रतिष्ठित माणूस गेला. म्हणे कोण गेलं? काय नाव होतं त्यांचं? अमरसिंह. त्याला वाटलं तर काय करावं. घरी आला, बापाने विचारलं, काय शोधलं काय नाव? तुला दुसरं नाव पाहिजे होतं ना, शोधलंस का? तो म्हणाला, नको, हेच नाव बरं आहे. तर म्हटलं, हेच नाव बरं आहे? अरे या वाक्याला काही, या शब्दाला, नावाला काही अर्थ नाही म्हणतोस ना. काही नावाला काहीतरी अर्थ असावा की नाही? काहीतरी त्या नावातून काहीतरी तरी कळावं, चांगला काहीतरी अर्थ यावा त्याच्यातून बाहेर. देवाचं नाव ठेवावं, त्या निमित्तानं भगवान नाम मुखाला येतं, काहीतरी होईल. ठणठणपाळ असं म्हणल्याने ना ते देवाचं नाव आहे ना, त्याच्यातून काही कर्तृत्व प्रकट होतं, काहीच नाही. नाव बदला. तो म्हणाल, नको, हेच बरं आहे. कर्तृत्व नसलं तरी हेच बरं आहे. का बाबा असं? त्याने बापाला सांगितलं, लक्ष्मी तो उपल्या चुने, भीक मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गया, सबसे अच्छा ठणठणपाल. तो म्हणला ते नकोच. अरे लक्ष्मी नाव असून ती जर शेणाच्या गौऱ्या थापत असेल तर नावाचा आणि क्रियेचा संबंध कसा यायचा? स्वरूपाचा संबंध कसा यायचा? नको. अमरसिंह नाव असूनही जर मरायचंच असेल, धनपाल नाव असून भीकच मागायची असेल, तर मग ठणठणपाळ नाव ठेवून एवढं चांगलं राहिले, निदान त्याचं काहीतरी अपभ्रष्ट रूप तरी होत नाही, निदान तो त्याच्या नावाने काहीतरी विपरीत भाव तरी प्रकट होत नाही. हे बरं आहे. नावाचा आणि रूपाचा विचार केला तर हे दोन्ही निवृत्त होतं, पण भगवंताच्या बाबतीत हे दोन्ही निवृत्त होत नाही, कारण ही नामरूपा भगवंताला लागलेली उपाधी नाही, हे भगवंताचं स्वरूपच आहे, असं चिंतन आपल्याला करावं लागतं. का बाबा? त्याला आपल्याला प्रमाण देता येतील. परमात्म्याच्या बाबतीमध्ये जशी सत म्हणून व्याख्या करता आली. काय सत आहे? अदावंतेचे किंवा अदावंतेच्या मध्येच सृज्या सृज्यम यदन्वियात पुनस्तत् प्रतिसंक्रामे यत् शिष्ये तदेव सत. स्वरूपाला सत म्हणता आलं. जसं परमात्म्याच्या स्वरूपाला सत्य असा आपण म्हणू शकतो, तसं परमात्म्याच्या नावाला आपण सत्य म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो. सत्य साच खरे. काय? नाम.
विठोबाचे नाम बरे, नाम विठोबाचे बरे. परमात्मा जसा सत्य आहे तसं परमात्म्याचं नामही सत्य आहे. परमात्मा का सत्य? कारण शिल्लक राहतो म्हणून सत्य. परमात्म्याचं नाम का सत्य? शिल्लक राहतं म्हणूनच सत्य. म्हणूनच सत्य. आपण चिंतन करून पहा, या सगळ्या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जेव्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न करणं परमात्मा करतात, त्यावेळेला ह्या सगळ्या वेदाचं वगैरे ज्ञान त्या ब्रह्मदेवाला देतात, ब्रह्मदेवाला सर्वज्ञ बनवतात वगैरे. सगळी सृष्टीची पुन्हा उत्पत्ती करतानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया केली जाते. या वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलेलं असल्यामुळे वेदांनी भगवन नामाचं चिंतन केलंय की नाही? हो, भगवन नामाचं चिंतन केलं की नाही? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. नाम गावे हे जर वेद बोलत असेल तर पुन्हा सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर तेच नाम ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट होत असेल. ओम हे नाव ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झालं. ओंकारश्चाथ शब्दस्यद वावे तो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभव. दोन्ही पदाला मांगलिकता आली, ओम आणि अथ, कारण ब्रह्मदेवाच्या मुखातून हे नावं पहिल्यांदा बाहेर पडली. ठीक आहे, ओंकाराचा उच्चार ब्रह्मदेवानी केला, नव्यानं केला का पूर्वीच्या युगामध्ये सुद्धा ओंकार होताच ना. राम हे जे नाम आहे, या नामाचा उच्चार सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेवानी पहिल्यांदा केला असेल, त्या सृष्टीत पहिल्यांदा केला. ब्रह्मदेवानी राम हे नाम पहिल्यांदा घेतलं नाही का? कारण राम हे नाम पूर्वीच्या सृष्टीतही होतच. मग ज्या अर्थी ब्रह्मदेव राम हेच नाव घेतात आणि त्या नामाचं महत्व जगाला पटवून देतात, त्या अर्थी सृष्टी जरी संपली तरी राम हे नाव राहिलं की नाही? राहिलं. कारण ब्रह्मदेव पुन्हा उच्चारतात, रामचंद्र भगवान त्यांना पुन्हा त्या नामाचा उपदेश करतात. परमात्मा ब्रह्मदेवाला नामाचा उपदेश करतात. ते नाम ज्या अर्थी कोणत्याही उपदेशाचं तुम्ही पहा, जो उपदेश करायचा असतो तो उपदेश आधीपासून सांगितला गेलेला असतो म्हणून तो केला जातो. जर त्या उपदेशाचं आधी काही नसतं तर नव्यानं कोणी उपदेश करत नाही. या जगतामध्ये नव्यानं काही निर्माण झालं नाही. राम हे नाम पूर्वीपासून आहे, कृष्ण हे नाव पूर्वीपासून आहे. जगताचा प्रलय होतच राहील, युगायुगामध्ये जगताचा प्रलय होत राहील. पण जगताचा प्रलय झाल्यानंतर सगळं जरी भगवंताच्या स्वरूपामध्ये समाविष्ट झालं आणि पुन्हा त्या परमात्म्यापासून हे जग बनलं, तर पुन्हा नाम सुरू होतं. का सुरू होतं? कारण ते नाम परमात्मा आपल्या स्वरूपात सांभाळून ठेवतात म्हणून. म्हणजे नाम सृष्टी संपली तरी नाम शिल्लक राहतं. जग संपलं, पुनस्तत् प्रतिसंक्रामे यत शिष्येत, जे उरतं त्याला जर सत म्हणायचं असेल तर या सगळ्या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही भगवंताचं नाम राहतं. म्हणून नाम सुद्धा सत्य मानलं पाहिजे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. नामाला सत्यता आली. जसं परमात्म्याच्या स्वरूपाला सत्यता आहे, आता रूपाची सत्यता बघा. रूपाच्या सत्यतेला आपल्याला प्रमाण आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. कोण? ब्रह्म, परमात्मन नाही, विठ्ठला. आलं की नाही? विठ्ठल हा जो शब्द आहे, हा शब्द विशिष्ट रूपाचा वाचक आहे की नाही? विठ्ठल हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर संगमरवरातली मूर्ती आली काय कधी आयुष्यात? नाही ना. विठ्ठल हा शब्द उच्चारल्याबरोबर डोळ्यासमोर एक विशिष्ट आकृतीच निर्माण होते. ती काळीच पाहिजे, तिने कमरेवर हातच ठेवलेले पाहिजेत, ती अशीच पाहिजे, ती तशीच पाहिजे, ती समचरणच पाहिजे, ती समदृष्टीच पाहिजे, तिच्या डोक्यावरती भगवान शंकर पाहिजेतच, तिच्या पायावरती मुक्तकेशीची खूण पाहिजेच, पायाखाली वीट पाहिजेच, तरच ते विठ्ठल. नाहीतर परमात्मा जनाबाईला दळायला मदत करायला म्हणून गेले. ते दळतानाची मूर्ती जर मंदिरामध्ये आणून बसवली तर चालेल काय? ती मूर्ती होऊ शकत नाही का? होते ना. मी कित्येक वेळेला हे आपल्याला मागे बोललोय. आम्ही कित्येक ठिकाणी फिरतो, रोज कीर्तनाला बाहेर जावं लागतं, रोज वेगवेगळ्या मंदिरात आम्ही कीर्तन करतो. कधी शंकराच्या मंदिरात कीर्तन असतं, कधी मारुतीच्या मंदिरात असतं, कधी रामाच्या मंदिरात असतं, कधी कृष्णाच्या मंदिरामध्ये असतं, कधी अनेक गणपतीच्या मंदिरामध्ये असतं. या सगळ्या मूर्ती आम्ही पाहतो. संगमरवरातला पांढरा शुभ्र गणपती बघायला मिळेल की नाही? मिळेल. शेंद्रानं लाल केलेला गणपती बघायला मिळेल की नाही? बघायला मिळेल. काळ्या दगडामध्ये कोरलेला गणपती बघायला मिळेल की नाही?
मिळेल. संगमरवरातली रामाची मूर्ती पांढरी शुभ्र बघायला मिळेल. तुम्ही आमच्या देगलूरला या, पांढरी शुभ्र रामाची मूर्ती आहे, एकदम स्वच्छ, एकदम सुंदर दिसायला. तेच तुम्ही नाशिकला गेलात तर तिथं काळा राम बघायला मिळेल की नाही? मिळेल. काळ्या रंगातला राम नाशिकला आहे की नाही? आहे. म्हणजे पांढरा रामही आहे, गोरा रामही आहे. नाशिकलाच आहे, नाशिकलाही गोऱ्या रामाचं मंदिर आहेच आहे. गोरा रामही आहे, काळा रामही आहे. काळ्या रंगातले भगवान श्रीकृष्ण राधे बरोबर मूर्ती बघितली आहे, पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये पाहिली आहे. काळ्या रंगामध्ये भगवान शंकराची पिंड पाहिली, स्वच्छ पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये पाहिली. तशी पांढऱ्या रंगातला पांडुरंग कुणी पाहिलाय का आतापर्यंत? रामाची मूर्ती जर पांढऱ्या दगडात कोरता येते तर पांडुरंगाची का कोरता येऊ नये? येईल का नाही? कोरायचंच जर ठरवलं एखाद्या मूर्तिकाराने तर संगमरवरामध्ये पांडुरंगाची मूर्ती कोरता येईल का नाही? येईल. पण कुणी घेईल? कोणीच. अरे हा पांडुरंग नाहीच. विठ्ठल हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट मूर्तीच उभी राहणार. रामाची मूर्ती येणारच नाही, कृष्णाचीही येणार नाही, भले तो कृष्णच आहे, परंतु कृष्णाची मूर्ती येणार नाही, गणपतीची येणार नाही, देवीची येणार नाही. येईल पांडुरंगाचीच मूर्ती येईल. विठ्ठल हा शब्द एका विशिष्ट रूपाचाच वाचक असेल तर सत्यतू 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 विठ्ठला असं म्हणत असताना त्या रूपाची सत्यता, नामाची सत्यता आणि स्वरूपाची सत्यता आपल्याला सांगता येऊ शकते. कारण ती नामरूप परमात्म्याची उपाधी नाहीत, परमात्म्याचं ते स्वरूप आहे. म्हणून परमात्म्याच्या बाबतीत, देवाच्या कृष्णाच्या बाबतीत विचार करताना सुद्धा त्याचंही व्यापकत्व आपल्याला विचारात घेता येतं. त्याच्याही बद्दल देश, काळ, वस्तू भेद मावळला असं चिंतन करता येतं. कुठं कुठं करता येईल आपण विचार करून पहा. मी 1-2 मिनिटांमध्ये हा विषय संपवतो, ओवी संपवतो, जास्त विस्तार करायचा नाही. काय बघा, परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर सगळीकडे परमात्मा व्यापून आहेत. कळतं की नाही? कुठेही पाहिलं तरी भगवान श्रीकृष्ण दिसतात. मी उगी नावाला म्हणून उदाहरणं सांगतो. त्या नारदांना एकदा असं वाटलं की आपण लग्न करावं. वाटलं, आता त्याला काय विनाशक आले, कमाल आहे. हा, असं विपरीत कसं म्हणू शकतो? झालेला तरी कसं म्हणू शकतो? बरं असू द्या, म्हणा तुम्ही, मला काही नाही, तुमचं तुम्ही जाणे. हा, नारदांना वाटलं लग्न करा. मग आता काय करावं? काही नाही, आधार आहे एक, परमात्मा. गेले, थोडक्यात सांगतो, परमात्म्याकडे गेले, देवाला सांगितलं, देवा लग्न करायचं. भगवान म्हणाले, फार आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही संकल्पाला परमात्मा कधीही विरोध करत नाहीत. कोणताही संकल्प असो, भगवान त्याला विरोध कधीच करत नाही. भगवंताने सांगितलं, फार चांगली गोष्ट आहे नारदा, लग्न करायचंय. कधी करता सांगा, माझ्यावर काही जबाबदारी द्या, मला उष्टे काढायची सवय आहे. मी तुमच्या लग्नामध्ये ते काम करू शकतो, नाही पाहुण्यांचं स्वागत करीन, नाही अजून वराडाला घेऊन येईन, नाही कपडा लत्ता, मी काही माझ्यावर काय सेवा टाकायची तुम्ही टाका, काय मी मदत करू शकतो. देवा तुमची मदत लागणारच आहे, सांगा ना काय पाहिजे ते सांगा. पाहिजे तर तुम्हाला माझं मंदिर देतो हॉल म्हणून लग्नाचा, तिथं लावा लग्न, काही भाडं घेत नाही तुमच्याकडून भक्त असल्यामुळं. अजून काय असतं, काय तुम्हाला कपडा लत्ता पाहिजे घेऊन जा, काय पाहिजे ते घेऊन जा, दागदागिने पाहिजे, सोनं घेऊन जा, मी द्यायला तयार आहे. नारद म्हणाले, ती तसली मदत नको, ते काय देवा गौण आहे, ते काय कुठेही प्राप्त होईल. मग काय म्हणणं, काय तुमचं काय अडलं, काय लग्न करायचंय ना, करायचं, मग कुठं अडलंय? नारद म्हणाले, देवा 99% तयारी झाली, 1% राहिली. भगवान म्हणाले, मग तर चांगली गोष्ट आहे, तू 1% माझ्यावर सोपवा. काय टक्का राहिली? नारद महर्षी म्हणाले, 99% सगळं तयार आहे, फक्त बायको मिळायची राहिली, 1% राहिलाय. आता हे 99 आहे का हे 1 आहे? हे तरी नारद महर्षी 1% बायको मिळायची राहिली. भगवान म्हणाले, आपण फिरू, सांगा तुमच्याजवळ काय प्रॉपर्टी आहे? नारद महर्षी म्हणाले, वीणांची पिढ्या, एवढीच प्रॉपर्टी. भगवान म्हणाले, ह्याच्यावर कोणी पोरगी देत नसतं, ह्याच्यावर तुम्हाला मुलगी मिळायची शक्यता कमी, वीणांची पिढ्यावर कोणी मुलगी देईल होय? अरे मुलगी द्यायची म्हणजे काहीतरी बघतात माणसं, काय खायला प्यायला तरी आहे का नाही एवढं तरी बघतात की नाही? निदान मुलगा चांगला खाता पिता अशा घरचा असला तर जरा आनंद वाटतो देणाऱ्याला. तुमच्याकडे तुम्हाला अन्न कमी पडलं नाही, पण तुमच्याजवळ प्रॉपर्टी काही नाही ना, काय तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्हाला त्या ह्याच्यात आहे
कुणाला मुलगी देऊ नये याच्या संबंधामध्ये वराच्या ठिकाणी 10 दोष सांगितले. कुणाला मुलगी देऊ नये, मी सगळे सांगत नाही, तुम्ही चिंताच करू नका त्याची. सांगितलं की काय होतं की झालेले आपल्यामध्ये कोणता आहेत हे शोधायला लागतात, त्याच्यामुळे ते नकोच. शेवटचा एक दोष त्याच्यामध्ये सांगितलाय तेवढाच मला सांगायचा. दोष त्या वराच्या ठिकाणी शेवटचा दोष असा सांगितलाय, तो नवरा मुलगा जर मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला असेल तर त्याला मुलगी देऊ नये, असं विधान आहे शास्त्राचं. आता अवघडच आहे न झालेल्यांचं. असू द्या, होईल, काही चिंता करू नका त्याची, मी आहे. नाही तर काहीतरी प्रयत्न करतो मी तुमच्याकडे. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला असेल तर, कारण स्वाभाविक आहे, शास्त्राची दृष्टी व्यापक आहे. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेल्या एखाद्या साधकाला जर वैराग्य उत्पन्न झालं आणि त्या क्षणी तो घरदार सोडून बाहेर पडला तर त्या बिचारीने कुणाच्या विश्वासावर राहायचं? जी त्याच्या विश्वासावर त्या घरामध्ये आलेली आहे तिच्या जीवनाचा विचार कोण करणार? जर त्याला वैराग्य, लग्न झालं आणि पुढच्या आठवड्यात त्याला वैराग्य प्राप्त झालं, तिने काय करायचं? जे सगळं घरदार कुटुंब गोत्र सोडून आली त्या मुलीनं काय करायचं? याच्याकरता म्हणून त्याच्यापेक्षा त्यात करूच नको ना बाबा तू लग्न, त्याला मुलगीच देऊ नका. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झाले ना, भगवान म्हणाले नारदा ते होत नाही. मग काय? नारद म्हणाले देवा मी मुलगी बघून आलो, फक्त शब्द टाकायचा आहे. म्हणे शब्द टाकतो, कुठे? पण तुम्ही टाकू नका, मग मीच तुमच्याकडे आलो. भगवान म्हणाले मला मुलगी नाही तुम्हाला देण्यासारखी, माझ्याकडे शब्द टाकून काय? तसं नाही देवा, माझं म्हणणं वेगळं आहे. नारद म्हणाले देवा तुमचं लग्न झालंय की नाही? भगवंताला थोडी भावी संकटाची कल्पना आलीच. भगवान म्हणाले झालं. म्हणे देवा किती झाले? 16,108 लग्न झाली नारदा माझी. झाली? झाली. नारद म्हणाले देवा 16,108 बायका तुम्हाला आहेत, एवढ्या काय करायच्या? अरे असं म्हणू नये हो नारदा, चांगलं दिसत नसतं समाजामध्ये, असं बोलू नये. आहेत मला बरोबर, पण एवढ्या काय करायच्या आहेत? म्हणजे मी काय हौशेनं केल्या आहेत काय? माझं काही कर्तव्य होतं म्हणून केल्या आहेत. बरं म्हणणं काय? काही नाही. जेव्हा एखाद्याला अधिक बायका असतात तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आवडती नावडती असं असतंच. भगवान म्हणाले माझ्या बाबतीत तसं नाही देवा, असतंच. आवडतं नावडतं काहीतरी असतंच. नाहीतर सत्यभामेच्या अंगणात झाड लावायचं आणि फुलं रुक्मिणीला द्यायची, हे कुठलं आवडतं नावडतं आहेच की तुमच्याकडे? नाही कसं आहे? मग म्हणणं काय? काही नाही देवा, प्रार्थना एवढीच आहे की तुमची एखादी नावडती जर माझी आवडती झाली तर काही बिघडल? भगवान म्हणाले असं करता येत नसतं नारदा, शास्त्र परवानगी देत नाही. शास्त्राचं तुम्ही सांगू नका देवा, मी आहे ना शास्त्रातून मार्ग काढायला, मी मार्ग काढतो. भगवान म्हणाले ठीक आहे, आता जास्त मी ताणत नाही नारदा, उशीर व्हायला लागलाय, तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय? माझ्या एवढ्या पत्न्या आहेत गोष्ट खरी, तुम्हाला पाहिजे रुक्मिणी माता तर मी कुणाला देऊ शकत नाही, तिचा तर काही प्रश्न नाही, ती लक्ष्मीच आहे, तिचा विषयच नाही. बाकीच्यांपैकी तुम्हाला कोणती आवडेल ती तुम्ही घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. परंतु आणि काय देवा अट काय? अट काही नाही, तुम्ही माझ्या कोणत्याही पत्नीच्या घरी जा, ज्या पत्नीच्या घरामध्ये मी तुम्हाला दिसणार नाही ती पत्नी तुम्ही घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. नारद म्हणाले ठीक आहे, आता तुम्ही इथंच आहेत ना? मी इथंच बसलोय महालामध्ये, तुम्ही जाऊन या. भगवान महालामध्ये बसले. नारद महर्षी धावपळ करत निघाले, रुक्मिणी मातेचं घर टाळलं, सत्यभामेच्या महालामध्ये शिरले. तिथं भगवान जेवायला बसले होते. पुढे गेले, भगवान तिथं नुकतंच जेवण करून झोपले होते. त्याच्या पुढे गेले, भगवान तिथं तांबूल खात बसले होते. त्याच्या पुढे गेले, भगवान जेवणाकरता हातच धुत होते. त्याच्या पुढे गेले, भगवंतांनी जेवण करून हात धुतले होते. त्याच्या पुढे गेले, भगवान आपल्या पत्नी बरोबर बोलत बसले होते. त्याच्या पुढे गेले, भगवान आपल्या पत्नीला आता मी काय 16,107 फिरू काय? समजून घ्या ना तुम्ही. भगवान नारद महर्षी प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये गेले, त्या ठिकाणी नारदांना भगवंताच्या पत्नी बरोबर भगवंताचंही दर्शन जर झालं असेल तर परमात्मा भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्याला देश परिच्छेद शून्य म्हणावेच लागतील की नाही? त्यांना सुद्धा देश परिच्छेद नाही. परमात्मा सुद्धा एकसमयावच्छेदानं जर सर्वत्र दिसत असतील तर परमात्मा सुद्धा देशतः परिच्छेद नसलेले आहेत, शून्य आहेत. तसंच कालतः आणि तसंच वस्तुतः परिच्छेद शून्य भगवान श्रीकृष्ण आहेत असं वर्णन ज्ञानोबराय करतात. असा जो परमात्मा
ते अर्जुनाला म्हणाले. आणि ते तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर मग ज्ञानोबाराय पुढे सांगतात, मग सावळा सकंकणो बाहू पसरोनी दक्षिणो अलिंगिला स्वशरणो भक्तराजतो. आणि मग आपले दोन्ही हात पसरून भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. ते आलिंगन कसं दिलं, काय दिलं, त्याचा काय विचार आहे तो विचार उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा